महाराष्ट्रातली पहिली एसटी बस जी आज लालपरी म्हणून प्रसिद्ध आहे. पण राज्यात धावलेली पहिली बस ही लाल नव्हती तर निळी होती. 1 जून 1948 या दिवशी पुणे अहमदनगर या मार्गावर ही बस धावली होती. ही बस बेडफोर्ड नावाच्या कंपनीची होती आणि विशेष म्हणजे तिची बॉडी ही लाकडी होती आणि तिला छताला ताडपत्री लावली होती. तिच्यात 30 लोक बसतील एवढीच कॅपॅसिटी होती. सकाळी 8 वाजता ही बस अहमदनगर म्हणजे आजच्या अहिल्यानगरहून निघाली. या बसचं तिकीट होतं फक्त ₹2.50. किसन राऊत यांना पहिली एसटी बस चालवण्याचा मान मिळाला होता असं सांगतात. तर काही जण दत्तोबा पवार यांनी बस चालवली होती असंही म्हणतात. लक्ष्मण गेवटे हे या बसचे पहिले कंडक्टर होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवला आणि प्रवास सुरू झाला. त्या काळात वाहन म्हणजे फार रेअर गोष्ट होती. त्यामुळे बसचं गावागावात जल्लोषात स्वागत केलं गेलं. सुवासिनींनी पूजेचं ताट घेऊन बसची पूजा केली. गावागावात उत्साहात तिचं स्वागत केलं गेलं. पुण्यात ज्यावेळी एसटी आली तेव्हा तर तिला पोलीस प्रोटेक्शन द्यावं लागलं होतं. बसचा शेवटचा स्टॉप पुण्यातल्या शिवाजीनगरच्या कॉर्पोरेशनचा होता. 1960 मध्ये दापोडी इथल्या कार्यशाळेनं टाटा मर्सडीज बेन्झ सारखी एसटी बस तयार केली, ज्या बसला पहिल्यांदा लाल आणि पिवळा रंग दिला आणि तेव्हापासून आपली एसटी लालपरी झाली. 1948 मध्ये 36 बसेसपासून सुरू झालेली ही सेवा आज 18,000 पेक्षा जास्त बसेस आणि लाखो कर्मचाऱ्यांसोबतच महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत सुरू आहे. 1 जूनला आपल्या या लालपरीला 77 वर्ष पूर्ण झाले. लालपरीच्या तुमच्याही काही आठवणी असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा.